अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यामध्ये केलेले जप, तप, दान, पूजा आणि दीपदान याला विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की अधिक मासामध्ये श्रद्धेने केलेले प्रत्येक पुण्यकर्म हे अनेक पटीने वाढून मिळते. म्हणूनच अनेक महिला आणि पुरुष या महिन्यामध्ये 33 दिवे लावून दीपदान हे नक्की करतात. फक्त दिवे लावणे पुरेसे नसते, तर दिवे योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी आणि पूर्ण श्रद्धेने लावले गेले पाहिजेत. कारण धार्मिक मान्यतेनुसार दीपदान करताना काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते. जर हे नियम पाळले नाहीत तर पुण्य कमी मिळते असे म्हटले जाते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासामध्ये दीपदान कधी करावे, कुठे करावे, 33 दिव्यांचे महत्त्व काय आहे, कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका देखील टाळाव्यात, हे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 33 दिवे लावण्याचं धार्मिक महत्त्व अधिक मासामध्ये काय असते? तर 33 दिवे लावण्याची परंपरा ही खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख केला जातो. त्याचं प्रतीक म्हणून 33 दिवे लावले जातात. जेव्हा भक्तिभावाने दीपदान केले जाते, तेव्हा घरातील वातावरण नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण हे निर्माण होते. म्हणून दीपदान नक्की करावे. अनेक धार्मिक ग्रंथामध्ये दीपदानाला अत्यंत पुण्यदायी मानले जाते. कारण दिव्यांचा प्रकाश हा अंधार दूर करून ज्ञान, शांती आणि सकारात्मकता देणारा मानला जातो. असे म्हणतात की अधिक मासामध्ये श्रद्धेने दीपदान केल्याने घरात सुखसमृद्धी वाढते, आर्थिक अडचणी कमी होतात, मनातील भीती दूर होते आणि भगवान विष्णूंची कृपाही प्राप्त होते. म्हणूनच अनेक लोक या महिन्यामध्ये हे आवर्जून दीपदान नक्की करतात. दीपदान करण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर अधिक मासामध्ये रोज दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु जर रोज शक्य नसेल तर गुरुवार, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या किंवा अधिक मासाचा शेवटचा दिवस या दिवशी तरी दीपदान नक्की करावे. आणि दिवे लावण्याची सर्वात शुभ वेळ तर संध्याकाळची आहे. कारण संध्याकाळी वातावरणामध्ये अंधार वाढत असतो आणि त्यावेळी दिव्यांचा प्रकाश हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दीपदान करताना घाई करू नका. मन शांत ठेवून आणि देवाचे नामस्मरण करतच दिवे लावले पाहिजेत. दिवे कुठे लावावेत हा प्रश्न अनेकांना पडतो. दिवे नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणीच लावावेत. सर्वात शुभ मानले जाणारे ठिकाणे म्हणजे देवघरासमोर, तुळशी वृंदावनाजवळ, घराच्या मुख्य दरवाजाजवळ, मंदिरामध्ये किंवा अंगणात रांगोळी काढून. जर तुम्ही 33 दिवे लावत असाल तर सुंदर गोलाकार किंवा रांगामध्ये मांडावेत. दिवे अस्ताव्यस्त किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नयेत. तसेच दिवे ठेवण्याआधी ती जागा स्वच्छ करून घ्यावी. कोणते तेल किंवा तूप वापरावे? तर दीपदानासाठी तुपाचा दिवा सर्वात शुभ मानला जातो. कारण तुपाचा दिवा भगवान विष्णूंना प्रिय असल्याचे मानले जाते. तसेच तिळतेलाचा दिवाही अत्यंत शुभ असतो. तिळतेल नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी उपयोगी मानला जातो असे धार्मिक मान्यता सांगते. काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरतात, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून तूप आणि तिळतेल हे अधिक पवित्र मानले जाते. दिव्यामध्ये पुरेसे तेल किंवा तूप हे नक्की असावे. अर्धवट तेल टाकून दिवा कधीही लावू नये. दीपदान करताना हे नियम मात्र आवर्जून पाळा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दीपदान करताना काही विशेष नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. दिवे लावताना मनामध्ये राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार अजिबात ठेवू नयेत. दिवा लावताना भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे.
शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दिवे लावताना पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभाव मनामध्ये असावा. तसेच दिवा विझणार नाही याची काळजी देखील घ्यावी. जर दिवा चुकून विझला तर पुन्हा शांतपणे प्रज्वलित करावा. दीपदान करताना या चुका मात्र अजिबात करू नका. अनेक लोक नकळत काही चुका करतात आणि त्यांचा परिणाम पूजापाठावर होतो असे मानले जाते. म्हणून या चुका टाळणे खूप गरजेचे आहे. फुटलेले किंवा तडे गेलेले दिवे वापरू नका. अस्वच्छ जागी दिवे ठेवू नका. दिवे फुंकून देखील विझवू नका, कारण ते अशुभ मानले जाते. रागाच्या किंवा वादाच्या वातावरणात पूजा अजिबात करू नका. दीपदान केल्याने मिळणारे लाभ काय आहेत तर धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासामध्ये श्रद्धेने केलेले दीपदान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. असे म्हणतात की घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये सुख शांती वाढते, मन शांत राहते, आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मींची कृपा प्राप्त होते. अनेक लोकांचा अनुभव आहे की नियमित दीपदान केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि मनाला समाधान हे नक्कीच मिळते. अधिक मास 2026 मध्ये दीपदान करताना हे सर्व नियम नक्की लक्षात ठेवा. श्रद्धा, भक्ती आणि स्वच्छतेने केलेले दीपदान खूप पुण्यदायी मानले जाते. तुम्ही देखील अधिक मासामध्ये हे 33 दिव्यांचे दीपदान करता का आणि कोणत्या पद्धतीने करता ते देखील कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच भक्ती विषयक व्हिडिओ या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. धन्यवाद.